करिअर्स आफ्टर BSc केमिस्ट्री या विषयावरच्या या दुसऱ्या सत्रामध्ये मित्र मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. पहिल्या व्याख्यानामध्ये आपण केमिस्ट्रीमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध करिअर्स, केमिस्ट्रीच्या विविध शाखा आणि काही अनुषंगिक गोष्टींचा विचार केला. आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत आणि या पुढच्या भागामध्ये पुन्हा पहिल्या व्याख्यानातील काही गोष्टींची उजळणी करावी लागेल. आपण बघितलं की व्यक्तिमत्वाच्या पैलूंचा विचार केला तर रिअलिस्टिक, इन्व्हेस्टिगेटिव्ह, आर्टिस्टिक, सोशल, एंटरप्राइजिंग आणि कन्व्हेन्शनल अशा प्रकारचे 6 पैलू आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आढळतात. वास्तववादी, संशोधक वृत्ती, कलात्मकता, सामाजिक भान, उद्योजक प्रवृत्ती आणि कन्व्हेन्शनल म्हणजे सामान्यपणे नेहमी येणाऱ्या जबाबदाऱ्या, अशा प्रकारच्या या पैलूपैकी काही पैलूंचा डॉमिनन्स आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असतो आणि खरं तर या सगळ्याच गोष्टी कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असतात. हे सगळ्यात अवघड काम आहे की आपण आपलं व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारे डॉमिनेट केलं जाते हे शोधून काढणं आणि त्याच्यावरूनच आपली भूमिका आणि आपलं करिअर आपण पुढे ठरवणार आहे. पुन्हा एकदा आपण हे बघूया. रिअलिस्टिक पीपल आर डुअर्स, म्हणजे दिलेली जबाबदारी पार पाडणारे हे डुअर्स असतात. ही जबाबदारी पार पाडताना पुन्हा त्याच्यावर स्वतःचा विचार ॲड करणारे, स्वतःचा विचार त्याच्यामध्ये सम्मिलित करून आपली भूमिका ठरवणारे थिंकर्स असतात. हेच काम जरा कलात्मक दृष्टीने करणारे आर्टिस्टिक व्यक्तिमत्वाचे असतात. काम करत असताना आपली भूमिका मदत करण्याची ठेवणारे सोशल पीपल आर देअर, दीज आर सोशल हेल्पर्स. यामध्ये थोडासा उद्योजकतेचा दृष्टिकोन ठेवून आपलं काम जर आपण परस्यू करत असू, समोरच्या माणसाला समजावून सांगत असू, तर त्याच्यामध्ये एंटरप्राइजिंग पैलू असतात आणि कन्व्हेन्शनल म्हणजे दिलेल्या जबाबदाऱ्या नीट कोऑर्डिनेट करणं, त्या पार पाडणं, त्याला ऑर्गनायझर असं समजलं जातं. करिअर फील्डचा विचार केला तर व्यक्तिमत्वाचे हे पैलू आणि उपलब्ध करिअर्समध्ये आपण बघितलं डिझायनिंग, डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, मार्केटिंग आणि रिसायकलिंग एवढ्या स्तरावरती विविध प्रकारचे जॉब उपलब्ध आहेत. विशेषतः केमिकल इंडस्ट्रीचा विचार करताना डिझायनिंग याचा अर्थ मोलिक्युलर डिझायनिंग, त्याची डेव्हलपमेंट, त्याचं प्रोडक्शन, त्याचं मार्केटिंग, रिसायकलिंगचा भाग विशेषतः फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये येत नाही, पण अन्य ठिकाणी रिसायकलिंग पॉलिमर्समध्ये वगैरे हा भाग महत्त्वाचा असतो. आणि तशा अर्थाने उपलब्ध करिअर फील्डचा आपण विचार करायला पाहिजे. हा शोध घेताना एक इथं आपण संकल्पना विचारात घेणार आहोत. त्या संकल्पनेचं नाव आहे सेल्फ डायरेक्टेड सर्च. याचा अर्थ असा की पहिल्यांदा आत्मशोध घ्यायचा आणि आत्मशोध घेतल्यानंतर कोणत्या क्षेत्रातल्या कोणत्या भूमिकेला आपण योग्य आहोत हे शोधून काढायचं स्वतः आणि मग तशा प्रकारचं करिअर आपण निवडायचं. या निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये पुन्हा काही टप्पे आहेत. याच्यातली पहिली गोष्ट आहे ड्रीम्स, म्हणजे आपल्या करिअरच्या दिशेनं स्वप्न पाहणं, म्हणजे तशी कल्पना मनात आणून त्या दिशेनं विचार करायला सुरुवात करणं. ॲक्टिव्हिटीज, कॉम्पिटन्सीज, ऑक्युपेशन्स आणि सेल्फ एस्टिमेट. आपण हे थोडं विस्तारानं बघूया. पहिली गोष्ट आहे म्हणजे आपण आपल्या मनात असलेलं करिअरबद्दलची स्वप्न बघत असताना आपण त्याला योग्य आहोत का हे आधी विचार केलेलाच आहे, पण तशा प्रकारच्या विचारांनी आपली वाटचाली सतत सुरू राहिली पाहिजे. ड्रीम्स आणि डे ड्रीम्समध्ये फरक आहे. आपलं स्वप्न हे दिवा स्वप्न असून उपयोगाचं नाही. आपलं स्वप्न आपल्याला अस्वस्थ करणारं असतं पाहिजे आणि त्या दिशेनं आपलं नियोजन आपण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या कल्पनेतल्या करिअरच्या दिशेनं आवश्यक असणाऱ्या कृती जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व त्या करिअरला सुसंगत होईल अशा दृष्टीनं काही गोष्टी विद्यार्थी दशेतच शिकल्या पाहिजेत आणि तशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजे. हे जग जे आहे हे कौशल्यांचं जग आहे. त्यामुळं विविध प्रकारची कौशल्य, ज्याला कॉम्पिटन्सीज म्हणतात, या कौशल्यांच्या दिशेनं आपलं नियोजन नीट व्हायला हवं. विद्यार्थी दशेमध्ये ही आवश्यक असणारी जी हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स दोन्ही प्रकारचे कौशल्य आहेत. विशेषतः सॉफ्ट स्किल्सची जास्त मोठी
गरज असते करिअरमध्ये, तर त्या सॉफ्ट स्किलच्या दिशेनं आपलं नियोजन करा आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची कौशल्य शिकण्याकडं लक्ष द्या. आणि मग या कौशल्यांचा विचार केल्यानंतर आपल्या करिअरमध्ये कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, कोणते कोणते व्यवसाय आहेत, कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, कोणती पदं आहेत, कोणत्या प्रकारचं काम आहे, इनडोअर आहे की आउटडोअर आहे, कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे का फील्ड वर्कशी रिलेटेड आहे, अशा सगळ्या भूमिका बघितल्यानंतर विविध प्रकारचे उपलब्ध ऑक्युपेशन्स, नोकऱ्या आहेत, व्यवसाय आहेत, या सगळ्यांचा एक मागोवा घ्या, त्याची एक यादी बनवा आणि मग त्या दिशेनं काम करा. पुढचा टप्पा जो आहे तो आहे सेल्फ एस्टिमेटचा. सेल्फ एस्टिमेटमध्ये आपण आपल्या क्षमतांचा विचार केला पाहिजे आणि हा विचार जर वस्तुनिष्ठपणे केला नाही तर आपल्या करिअरमध्ये आपण जॉईन झाल्यानंतर पुन्हा अडचणी येऊ शकतात. एकूणच ही सगळी प्रक्रिया आहे. करिअरचा अर्थ बघत असताना इथं काही अद्याक्षरं आपण घेतलेले आहेत. करिअर हे स्पेलिंग लिहिताना आपण CAREER असं लिहितो. ही सगळी अद्याक्षरं घेतल्यानंतर काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्या या प्रक्रियेमध्ये आहेत. ती वैशिष्ट्य म्हणजे पहिला शब्द आहे केअर, दुसरा आहे ॲम्बिशन, तिसरा आहे रिॲलिझम, चौथा आहे इस्टीम, पाचवा एनर्जी आणि शेवटचा आहे रॅशनल. या शब्दांच्या दृष्टीने बघितलं तर केअर याचा अर्थ काळजी घेत असताना आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे स्वॉट ॲनालिसिस केलं पाहिजे. हे स्वॉट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स, आपल्यातले सामर्थ्याचे जे स्रोत आहेत ते शोधा आणि ही बलस्थानं बलवान करा. W फॉर विकनेस, विकनेस म्हणजे जे दोष आहेत, जे मर्यादा आहेत, जो दुर्बलपणा आहे तो ओव्हरकम करण्याच्या दृष्टीने त्यांची पण यादी करा. अशा अवस्थेमध्ये स्ट्रेंथ आणि विकनेस ठाऊक झाल्यानंतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि कोणत्या अडचणी येऊ शकतात, थ्रेट्स निर्माण होऊ शकतात. काही ठिकाणी हा थ्रेट शब्द चॅलेंजेस अशा अर्थाने सुद्धा वापरला गेलेला आहे. तिथं त्याला स्वॉट ॲनालिसिस म्हणतात, इथं आपण स्वॉट ॲनालिसिस अशी संकल्पना वापरलेली आहे. तर आपल्या व्यक्तिमत्वामधलं सामर्थ्य, आपल्या मर्यादा, उपलब्ध संधी आणि अडचणी किंवा आव्हानं याचा अभ्यास करून आपण काळजी घ्या आणि तशा प्रकारचं नियोजन करा. ॲम्बिशन आपली म्हणजे महत्त्वाकांक्षा ही सर्वोत्तम असली पाहिजे आणि लो एम इज क्राईम असं म्हणतात तसं आपण महत्त्वाकांक्षा बाळगा, त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू राहिली पाहिजे. रिॲलिझम ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आयडियालिझम आणि रिॲलिझम याच्यातला फरक आपण लक्षात ठेवला पाहिजे. आदर्शवादी संकल्पना नजरेसमोर ठेवून आपल्याला काम करता येईल, पण त्यासाठी या सगळ्या क्षमतांचा आपण विकास केला पाहिजे आणि त्यामुळे रिॲलिझम, आयडियालिझम याच्यातला बॅलन्स ठेवा आणि आपल्या करिअरचं नियोजन करा. रिॲलिझमचा विचार करताना नो डे ड्रीमिंग, मी मगाशीच म्हणालो तसं दिवास्वप्न बघू नका. नेव्हर प्लॅन समथिंग दॅट इज टू बिग ऑर टू डिफिकल्ट टू रीच, म्हणजे आपल्या क्षमतांच्या दिशेनं विचार करा, क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीनं नियोजन करा, त्याच्यामध्ये डे ड्रीमिंग आणू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज आपल्याला आपल्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. सेल्फ एस्टीम, त्याच्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स या सगळ्यांच्या मदतीनं आपण एस्टीम डेव्हलप करत असतो आणि या सगळ्यांच्या बरोबरीनं हेल्थ, हॅपीनेस आणि सक्सेस या गोष्टी एकत्र येत असतात. तर त्या दृष्टीने एस्टीम विकसित करा. एस्टीम म्हणजे मोटिवेशन आणि सेल्फ कॉन्फिडन्स यांचं कॉम्बिनेशन आहे. प्रेरणा आहे आणि आत्मविश्वास आहे, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की आपण पुढे जाऊ शकत असतो. या सगळ्या धडपडीमध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ऊर्जेचा स्रोत आपण निर्माण केला पाहिजे, तो टिकवला पाहिजे. ही एनर्जी आपल्या ॲक्टिव्हिटीजला, आपल्या पर्सनॅलिटीला, आपल्यासाठी ठरवलेल्या विशिष्ट अशा क्षेत्रामध्ये काम करताना पुरणारी पाहिजे. आणि मग हे केल्यानंतर पुढची जी गोष्ट महत्त्वाची आहे त्या एनर्जीचा वापर करून डिव्होशन त्या क्षेत्राला देता आलं पाहिजे आणि हार्डवर्कही आपल्याकडून झालं पाहिजे. रॅशनल हा एक वेगळा शब्द इथे येतो. याचा अर्थ असा की विथ व्हॉट रिझन अँड रॅशनल हॅव यू सिलेक्टेड द ॲव्हेन्यू फॉर युअर सेल्फ, आपण कोणत्या पार्श्वभूमीवर, कोणत्या कारणमीमांसेच्या मदतीनं, कोणत्या विवेकवादाच्या मदतीनं हे विशिष्ट क्षेत्र निवडलेलं आहे त्याचा विचार करा. डिड यू सिलेक्ट युअर गोल
इन इन्फ्लुएन्स ऑफ अदर्स ऑर अंडर प्रेशर. आपण निवडलेलं क्षेत्र जे आहे हे निवडलेलं क्षेत्र इतरांच्या प्रभावाखाली किंवा इतरांच्या दडपणाखाली निवडलेलं असेल तर आपल्याला करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून इथं ही भूमिका महत्त्वाची आहे. आपल्याला योग्य असणारा विचार त्याच्यामध्ये आचरणात आला. आणि रॅशनल हा जो शब्द आहे हा शब्द अशा अर्थाने रिफाईन केलेल्या संकल्पनेमधून येणारा शब्द आहे. आपण तारतम्य आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतर आपल्या करिअरमध्ये अडचणी येणार नाही आहेत. हे सगळं बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्यक्ष कृती काय करायची आहे. ही कृती करत असताना 3 पीनं सुरू होणारी शब्दांची एक मालिका आपण विचारात घेणार आहोत. त्यातला पहिला शब्द आहे प्लॅन, दुसरा शब्द आहे प्रिपरेशन आणि तिसरा आहे परफॉर्म. दुर्दैवानं बऱ्याच वेळेला आपण प्लॅनिंग करतो पण त्या दिशेनं प्रिपरेशन करत नाही. प्रिपरेशन करतो आणि शेवटचा भाग परफॉर्मन्सात पूर्ण होत नाही. थोडक्यात प्लॅन, प्रिपरेशन आणि परफॉर्मन्स या तिन्ही उपक्रमांचा, तिन्ही ॲक्टिव्हिटीजचा एक संतुलित भाग आपल्या या धडपडीमध्ये असला पाहिजे. याच्यातल्या कोणत्याही गोष्टीचं अपुरं नियोजन अडचणीचं ठरेल, अपुरी तयारी अडचणीची ठरेल आणि अपुरा परफॉर्मन्ससुद्धा अडचणीचा असणार आहे. म्हणून 3 पीच्या मदतीनं आपण आपल्या करिअरच्या दिशेनं आपला मार्ग आक्रमण करा. प्लॅनिंग करा, प्रिपरेशन करा आणि परफॉर्म करा. प्लॅन करत असताना काही गोष्टी त्याच्यामध्ये नॉलेज आहे, ॲप्टिट्यूड आहे, स्किल्स आहे आणि हार्डवर्क आहे. या 4 गोष्टींच्या मदतीनं आपलं प्लॅनिंग आणि मग परफॉर्मन्समध्ये तुमचा रिसोर्सेसचा भाग जो आहे तो ह्युमन रिसोर्स आहे त्याच्यामध्ये आणि फायनान्शियल रिसोर्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण प्रिपरेशन करायचं आहे. आणि परफॉर्मन्स ही कृती प्रणाली आपल्याबरोबर असायला पाहिजे. हा एक चार्ट दिला. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे करिअर प्लॅन्स आपल्याला उपलब्ध आहेत त्याची थोडक्यात माहिती मिळू शकेल. आपल्या शिक्षण क्रमामध्ये इथपर्यंत आपण शिकत आलो पण अनेक टप्प्यावरती काही निर्णय घेण्यासारखे होते त्यावेळी घेतले असतील पण काही वेळा घेता आले नसतील तरीसुद्धा त्याचा पुनर्विचार या निमित्तानं आपण करू शकता. आणि हा पाथ फाइंडर एक गाईडलाईन म्हणून पुन्हा वापरा. मित्र आपली BScची केमिस्ट्री डिग्री झाल्यानंतर काही अभ्यासक्रम 12वी नंतरचे असणारे आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत कारण ते आपल्या डिग्रीला जोडून पुन्हा त्यातला काही व्यावसायिक दृष्टिकोन असेल तर ते काम तुम्ही करू शकता. डेअरी टेक्नॉलॉजी हे एक वेगळं फील्ड आहे. या तुमच्या BScच्या डिग्रीबरोबर डेअरी टेक्नॉलॉजीचा एखादा कोर्स केला आणि स्वतंत्र व्यवसाय आपल्याला करायचा असेल तरी त्याचा फायदा होऊ शकतो. काही पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. खरं तर हे बहुतेक अभ्यासक्रम 12वी नंतरचे अभ्यासक्रम आहेत. पण व्यावसायिक दृष्टीने आपण पदवी घेतल्यानंतर आलेल्या मॅच्युरिटीच्या पार्श्वभूमीवर याच्यातले काही अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केले तर कधी तुम्ही चांगला जॉब मिळू शकता किंवा कधी चांगला व्यवसाय करू शकता. अशा काही अभ्यासक्रमांचा फक्त आपण उल्लेख करणार आहोत. यामध्ये डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT हा कोर्स आहे. अशाच प्रकारचा PG DMLT नावाचा अभ्यासक्रम आहे. PG DMLT आणि हा फक्त DMLT या दोन्हीमध्ये फरक आहे. PG DMLT हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी PG DMLT करू शकता किंवा हा DMLT कोर्स करून सुद्धा BSc आणि DMLT अशा कॉम्बिनेशननं आपल्याला आलेल्या कॉन्फिडन्समधून आपण एक स्वतःची प्रयोगशाळा सुद्धा टाकू शकता. डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल टेक्नॉलॉजी हा सुद्धा अभ्यासक्रम तसा 12वी नंतरचा आहे पण पदवीनंतर सुद्धा आपण तो करू शकता. डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक असिस्टन्स कोर्स हा अभ्यासक्रम पूरक जरी असला तरी याच्यातल्या मॅन्युफॅक्चरिंग फील्डच्या दिशेनं आपण त्याचा विचार करू शकतो. म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये हे एक वेगळं क्षेत्र आहे आणि आपला जर संपर्क चांगला असेल आणि मार्केटिंगचं कौशल्य आपल्याकडे असेल आणि कम्युनिकेशन चांगलं असेल तर ऑप्थॅल्मिक असिस्टन्स आणि ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी अशा दिशेनं आपण एक वेगळं फील्ड निवडू शकता. डेंटल मेकॅनिक सर्टिफिकेट बरेचसे डेंटिस्ट असतात त्या डेंटिस्टना पूरक असा हा वेगळा अभ्यासक्रम आहे. अर्थात हा अभ्यासक्रम पुन्हा 12वी नंतरचा आहे पण BSc हे क्वालिफिकेशन आपल्याला उपयोगी ठरेल कारण आपल्या पदवीमुळे आपल्याला थोडी मॅच्युरिटी आलेली असेल आणि आपल्यामध्ये उद्योग करण्याची प्रेरणा असेल तर हे कॉम्बिनेशन करून आपण अशा प्रकारचे अभ्यासक्रम करू शकता. हा डेंटल हायजीन्सी रिलेटेड कोर्स आहे. डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी हे 12वी नंतरचे कोर्सेस आहेत सगळे.
तर पुन्हा आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये सुद्धा काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये काही फॉर्म्युलेशन्स आपण बनवू शकता. न्यूट्रास्युटिकल नावाची ब्रँच आहे, त्या फील्डमध्ये सुद्धा आपण काम करू शकता. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की किमो इन्फॉर्मेटिक्स नावाची शाखा आता महत्त्वाची आहे. याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स आणि केमिस्ट्री अशा दोन गोष्टी एकत्रित महत्त्वाच्या आहेत आणि किमो इन्फॉर्मेटिक्सचा वापर येणाऱ्या काळामध्ये अधिक होऊ जी रिॲक्शन डिझायनिंग आणि त्याच्यातले सिम्युलेशन्स असतील त्यासाठी जी पार्श्वभूमी लागणार आहे, विशेषतः थिओरॉटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाचा जो विभाग आहे केमिस्ट्रीमधला, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला, त्याच्यामध्ये रिॲक्शन मेकॅनिझम आहे, स्टिरिओ केमिस्ट्री आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत, रिट्रोसिंथसिस आहे. तर या सगळ्या संकल्पना किमो इन्फॉर्मेटिक्सच्या मदतीनं चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकतात. त्या दृष्टीनं आपल्या पदवीनंतर एखादा किमो इन्फॉर्मेटिक्सचा कोर्स केला तरीसुद्धा आपल्याला तो चांगला होऊ शकतो. ह्या केमिस्ट्रीशी रिलेटेड स्पेसिफिक करिअर्सच्या बरोबरीनं काही जनरल फील्ड्समधल्या करिअर्स आपल्यालाही उपलब्ध आहेत. यामध्ये करिअर्स इन डिफेन्स हा एक महत्त्वाचा भाग आहे. डिफेन्समधल्या करिअर्स या 10वी नंतर, 12वी नंतर आणि पदवीनंतर अशा तिन्ही स्तरावरती आपल्याला उपलब्ध असतात. विशेषतः या तिन्ही सेनादलाच्या तिन्ही शाखामध्ये, ज्याच्यामध्ये आर्मी आहे, नेव्ही आहे आणि एअरफोर्स आहे, या तिन्ही शाखामध्ये 12वी नंतरचा प्रवेश आहे, पदवीनंतरचा प्रवेश आहे आणि एज्युकेशन ब्रँचसारख्या ब्रँचमध्ये किंवा इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये तुम्हाला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुद्धा संधी मिळू शकते. इथं ज्या स्लाइड्स आहेत त्या स्लाइड्समध्ये हे NDA संदर्भामध्ये ही तांत्रिक माहिती दिलेली आहे. पण आर्मीमध्ये तुम्ही परत आर्टिफिशियल अप्रेंटिस म्हणून इंडियन नेव्हीमध्ये जाऊ शकता. या 39 जागा दिल्यात ह्या NDAच्या जागा आहेत. इथं दिलेल्या आहे 66 जागा, या सुद्धा NDA मधल्याच आहेत. आणि अशाच प्रकारचं काम करणारी अजून एक शाखा आहे, त्याला म्हणतात भारतीय तटरक्षक दल, इंडियन कोस्ट गार्ड. जसं सीमेवर असणारी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, तसं समुद्राचं रक्षण करण्यासाठी भारतीय कोस्ट गार्ड आहे. कोस्ट गार्डमध्ये सुद्धा आपण टेक्निकल एंट्री करून जाऊ शकता. वर्षातून 2 वेळा ही परीक्षा होते. 12वी हे त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या 3 विषयांचं कॉम्बिनेशन त्यासाठी आवश्यक आहे. अर्थात या क्वालिफिकेशन्समध्ये प्रतिवर्षी काही बदल होत असतात. आणखी एक भाग आहे तो म्हणजे स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस परीक्षेचा. या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला संधी उपलब्ध आहे आणि त्यासाठीच्या नोटिफिकेशन ज्यावेळी मिळतील त्यावेळी आपण त्या बघू शकता. इंटरमिजिएट ऑर an equivalent examination with mathematics and at least one of the subjects as physics, chemistry at intermediate level अशा क्वालिफिकेशनना आपल्याला ह्या रेल्वेच्या परीक्षा सुद्धा देता आहेत. आणखी एक वेगळं फील्ड आहे या अलीकडच्या काळामध्ये, त्याला सिव्हिल एव्हिएशन म्हणतात. सिव्हिल एव्हिएशन म्हणजे हवाई वाहतुकीचा भाग आहे. या हवाई वाहतुकीमध्ये जे पायलट्स लागतात त्या पायलट्समध्ये प्रायव्हेट पायलट लायसन्स, नंतर कमर्शियल पायलट लायसन्स, हे 2 प्रत्यक्षात फ्लाईंग करणारे घटक आहेत. याच्या बरोबरीनं फ्लाईट अटेंडंट्स आणि एअर होस्टेसेस, पुरुष असतात त्यांना फ्लाईट अटेंडंट्स म्हणतात आणि महिलांच्यासाठी किंवा मुलींच्यासाठी एअर होस्टेस हे कामाचं स्वरूप आहे. तर पहिल्या 2 संधी आहेत या प्रत्यक्ष फ्लाईंग करणाऱ्या आणि नंतरच्या 2 संधी आहेत या फ्लाईंग करणाऱ्या लोकांच्या बरोबर मदत करण्यासाठीच्या संधी आहेत. तर या दृष्टीने आपण अनेक ठिकाणचे क्लब्स आहेत, पहिल्या 2 गोष्टींच्यासाठी फ्लाईंग क्लब्स आहेत, तिथं लायसन्स मिळवू शकता आणि आपल्या अनुभवाच्या मदतीनं त्याच्यातली प्रमोशन्स उपलब्ध आहेत. नंतरच्या 2 गोष्टी आहेत त्या कोणत्याही पदवीधरासाठी उपलब्ध आहेत. त्याला जोडून आणखी काही अभ्यासक्रम आपण केले तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होऊ शकतो आणि मग या प्रकारच्या करिअर्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत. हे एक वेगळं करिअर इथं लिहिलेलं आहे आपण. पण त्यासाठी म्हणजे ॲक्च्युरियल सायन्स नावाची शाखा आहे. खरं तर आता BSc केमिस्ट्री नंतर ज्याचा मॅथमॅटिक्समध्ये पुन्हा इंटरेस्ट असेल त्याला ॲक्च्युरियल सायन्समध्ये सुद्धा काम करता येतं. पण हे वेगळं फील्ड आहे, अचानक त्या फील्डमध्ये आपल्याला काही प्रवेश करता येणार नाही आहे. पण ॲक्च्युरियल सायन्समधल्या तज्ज्ञ लोकांची गरज संबंध जगाला असते आणि या प्रकारच्या लोकांच्या गरजेमधून अभ्यासक्रम तसे फारसे उपलब्ध नाही आहेत. पण आपण आपल्या स्वयंस्फूर्तीने जर अभ्यास केला आणि तयारी केली तर ॲक्च्युरियल सायन्स हे सुद्धा अतिशय चांगलं फील्ड आहे. कोणत्याही प्रकारची स्पर्धा त्या क्षेत्रामध्ये नाही, पण हार्डवर्क आणि सिन्सिअरिटी आणि वेगळा एक आत्मविश्वास त्यासाठी लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे या आपल्या कन्व्हेन्शनल ऑपॉर्च्युनिटीज बरोबर मीडियाशी रिलेटेड काही करिअर्स आहेत.
म्हणजे तुम्हाला पुन्हा पदवीनंतर क्षेत्र बदलायचं असेल तर अशा क्षेत्रांचा विचार करू शकता. फोटोग्राफी किंवा फोटो जर्नलिझम हे एक नवीन फील्ड आहे. प्रिंट जर्नलिझम म्हणजे प्रिंट मीडिया, वृत्तपत्रांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जाऊ शकता. त्याच्यानंतर ॲनिमेशनच्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ शकता. फॅशन डिझायनिंग हे एक वेगळं क्षेत्र आहे. मशीन डिझायनिंग नावाचं क्षेत्र आहे. इंटिरियर डिझायनिंग हे एक क्षेत्र आहे. ॲनिमेशनचं क्षेत्र आहे. किंवा मीडियाशी रिलेटेड पुन्हा कम्युनिकेशन स्किल्स आणि मास मीडियामध्ये तुम्ही पुन्हा काम करू शकता. 70,000 न्यूजपेपर्स आपल्या देशामध्ये आहेत. 80 न्यूज चॅनल्स. खरं तर हा आकडा पुन्हा वाढला आहे आता. आणि खाली दिलेल्या जर आकडा जर बघितला तर एवढ्या प्रति दररोज सर्क्युलेट केल्या जातात. अनेक वृत्तपत्रांच्या आवृत्त्या निघत असतात. या सर्व आवृत्त्यांच्यामध्ये आणि चॅनल्सवरती आणि लोकल चॅनल्सवरती सुद्धा अनेक लोकांची गरज असते. यामध्ये TV करस्पॉन्डंट आहे, प्रिंट आणि फॅशन फोटोग्राफर आहे, फिल्म डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे, रेडिओ व्हिडिओ जॉकी आहे, अँकर आहे, स्क्रीन रायटर आहे, कॅमेरामन आहे, साऊंड एडिटर आहे आणि एडिटर आहे. याच्याबरोबरीने आणखी छोट्या छोट्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की आपली डिग्री केमिस्ट्रीतली आहे म्हणून काही केमिस्ट्रीमध्येच काम करायला पाहिजे अशातला भाग नाही. या वेगळ्या पूरक अशा आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काम करू शकता. ज्यांना इंटरेस्ट आहे ते मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतात किंवा ॲडव्होकेटसारख्या फील्डमध्ये सुद्धा काम करू शकतात. पुन्हा एकदा या दुसऱ्या भागाच्या शेवटी मला आधीचाच भाग रिपीट करायला आवडेल की आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्या. आपण रिअलिस्टिक, इन्व्हेस्टिगेटिव्ह, त्याच्यानंतर आर्टिस्टिक, सोशल, एंटरप्राइझिंग आणि कन्व्हेन्शनल यापैकी कोणत्या क्षेत्राशी सुसंगत व्यक्तिमत्वाचे आहात ते शोधा. आणि डिझायनिंग, डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, मार्केटिंग, रिसायकलिंग अशा प्रकारच्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल ते शोधा. आणि मग या दोन्हीच्या मदतीनं आपण आपल्या करिअरची सुरुवात करा. आणि मग त्या दिशेनं प्लॅनिंग, प्रिपरेशन